नवनागापूर गावात जुगार अड्ड्यांवर पोलिसांचा छापा. 3,72,000चा मुद्देमाल जप्त. नमस्कार, आपण पाहत आहात महाराष्ट्र जनता न्यूज. MIDC पोलिसांनी नवनागापूर परिसरात मोठी कारवाई करत तिरट नावाचा हारजितीचा जुगार खेळणाऱ्या इसमांना रंगे हात पकडले. या कारवाईत पोलिसांनी एकूण 3,72,630 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. नवनागापूर येथील साईराजनगर जवळील एका बंद पडलेल्या कचरा डेपोच्या मोकळ्या जागेत हा जुगार खेळला जात होता. 11 मे रोजी रात्री 8:30च्या सुमारास गुप्त बातमीद्वारा प्राप्त माहितीनुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक चौधरी यांच्या पथकाने या ठिकाणी छापा टाकला. पोलिसांनी घटनास्थळाहून 11 जणांना ताब्यात घेतलं असून त्यांच्याकडून रोख रक्कम आणि इतर जुगाराचं साहित्य जप्त केले. यामध्ये सुंदर उर्फ विकास खंडागळे, शुभम दायमा, प्रदीप कोहक यांच्यासह आरोपींचा समावेश आहे. तसेच पळून गेलेल्या निलेश भाकरे याच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्व आरोपींविरुद्ध महाराष्ट्र जुगार कायदा कलम 12 प्रमाणे MIDC पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांच्या मार्गदर्शनाखाली MIDC पोलीस पथकाने यशस्वीरित्या कामगिरी केली आहे. प्रतिनिधीसह महाराष्ट्र जनता न्यूज, अहिल्यानगर.